आता वळूया जळगावकडे। जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय। गेल्या 5 दिवसात जिल्ह्याच्या तापमानात 11 अंशांनी घट झाली आहे। जिल्ह्याचं तापमान थेट 10 अंशांखाली आलेलं आहे आणि त्यामुळेच जिल्ह्यात थंडीची चांगलीच लाट पसरली आहे। तापमानात घट झाली आहे, त्यामुळे पहाटेपासून धुक्याची चादर संपूर्ण जळगाव शहरावरती पसरलेली दिसतेय। पुढील काही दिवस जिल्ह्यात थंडीची लाट कायम राहील असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवलेला आहे। त्यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरलेला आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। राज्यात सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याची ओळख आहे। मात्र यावर्षी हिवाळ्यात जळगाव जिल्ह्यात थंडीची मोठ्या प्रमाणात लाट पसरली असून जळगाव जिल्ह्याचे तापमान अवघ्या 5 दिवसात 11 अंशांनी घसरले आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 10 अंशाखाली आले असून त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा मोठ्या प्रमाणात कडाका वाढला आहे। उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात थंड वारे हे वाहू लागल्याने जिल्ह्यात थंडीचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात जाणवत असून पुढील काही दिवसात अजूनही तापमानात मोठी घट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे। खरं तर पहाटे 7 नंतर राज्यात सर्वाधिक तापमान असलेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्याची ओळख आहे। मात्र यावर्षी हिवाळ्यात जळगाव जिल्ह्यात थंडीची मोठ्या प्रमाणात लाट पसरली असून जळगाव जिल्ह्याचे तापमान अवघ्या 5 दिवसात 11 अंशांनी घसरले आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्याचे तापमान हे 10 अंशाखाली आले असून त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा मोठ्या प्रमाणात कडाका वाढला आहे। उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात थंड वारे हे वाहू लागल्याने जिल्ह्यात थंडीचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात जाणवत असून पुढील काही दिवसात अजूनही तापमानात मोठी घट होण्याची शक्यता